नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते आहे. तुम्हाला या तारखेला पैसे मिळणार. होय, आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याद्वारे जे आहे तर तुम्हाला पैशाचे वितरण केले जाणार आहे. आपल्याकडे अधिकृत माहिती जी आहे तर ती प्राप्त झालेली आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना किती तारखेला पैसे मिळणार, तसेच कोणत्या तालुक्यात कधी वाटप होणार याची अधिकृत माहिती आणि यादी आपण घेऊन आलेलो आहोत. सर्व लाडक्या बहिणींना एक छोटीशी सूचना आहे. कृपया अर्धवट व्हिडिओ कुणीही पाहू नये, अन्यथा तुम्ही आत्ताच व्हिडिओला सोडून जाऊ शकता. आम्ही तुमच्याकरता योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न करतो, परंतु तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहून आम्हाला कमेंटच्याद्वारे परत कळवता की सर पैसे आले नाही. याआधी आपण काल व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते की कोणत्या तालुक्यात किती तारखेला पैसे येणार, परंतु आपण त्याला अर्धवट बघून लगेचच कमेंट करायला सुरुवात केल्या की सर आम्हाला पैसे आले नाही. काही लोकांनी तर आम्हालाच सल्ला देण्याचा प्रयत्न केला की सर व्हिडिओ योग्य बनवत जा. तर तुम्ही योग्य जर व्हिडिओ पाहिला, व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर निश्चितच तुम्हाला माहिती कळेल. चला, वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कोणत्या तालुक्यामध्ये कधी पैसे येणार आहे हे आपण पाहणारच आहोत, परंतु तुम्हाला एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. सरकारच्या द्वारे 30 तारखेला जो आहे तर तो GR काढण्यात आलेला आहे. तसेच तुम्हाला माहिती आहे की आता अधिवेशन चालू आहे, पावसाळी अधिवेशन, आणि या अधिवेशनादरम्यान जे आहे तर तो निधी मंजूर करण्यात आलेला आहे. होय, 36,000 कोटी रुपयाचा निधी जो आहे तर तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच तुम्हाला आता फक्त जो आहे तर तो एकच हप्ता मिळणार आहे. अनेक लाडक्या बहिणींनी फोनच्याद्वारे मला विचारलेलं आहे की सर आम्हाला किती हप्ते मिळणार आहे. तर बघा, आता जे आहे तर तुम्हाला तो फक्त एकच हप्ता मिळणार आहे. 2 हप्ते मिळेल अशी घोषणा सरकारने अधिकृत कुठेही केली नाही. फक्त एका हप्त्याचे जे आहे तर ते आता वितरण केले जात आहे. बऱ्याच यूट्यूबवरती किंवा इथे फेसबुकला इकडे तिकडे तुम्हाला बघायला मिळत असेल की आता तुम्हाला 3,000 मिळणार, प्रतिमाहा 2100 मिळणार, 4200 मिळणार, परंतु हे साफ खोटे आहे. तुम्हाला जो आहे तर तो फक्त जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तर तो मिळणार आहे. चला, वेळ न गमावता आपण तालुक्यांची यादी पाहूया. त्याआधी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अधिकृत आणि खरी माहिती जी आहे तर ती आपण या चॅनलवरती प्रसारित करत असतो. यामागे आमचा कुठेही पैसे कमावणे किंवा तुम्हाला फसवणे असा कुठेही उद्देश नाही. जी माहिती आमच्याकडे येते तीच माहिती आम्ही तुम्हाला पोहोचवत असतो. चला, आता तालुक्यांच्या यादीला आपण सुरुवात करूया. आजचा पहिला तालुका आहे तो आहे बुलढाणा. बुलढाणा तालुक्यातून कोणकोण श्रोता आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचे. तर बुलढाणा तालुक्याला 7 तारखेला पैसे येणार आहे. त्यानंतरचा चिखली तालुका आहे. चिखली तालुक्याला देखील 7 तारखेला पैसे येणार आहे. तसेच पुढील जो तालुका आहे तो आहे देवगाव राजा. देवगाव राजाला बघा 5 तारखेला जे आहे तर ते पैसे येणार आहेत. तसेच पुढील जो तालुका आहे तो आहे खामगाव. खामगाव तालुक्यामधून कोणकोण श्रोता आहेत त्यांनी पटापट कमेंट करून सांगायचे. तर खामगाव तालुक्याला 6 तारखेला पैसे येणार आहे. तसेच पुढील जो तालुका आहे तो आहे लोणार. लोणारला आणि मलकापूर या तालुक्याला जे आहे तर ते 7 तारखेला. लोणार आणि मलकापूरला किती? 7 तारखेला. तसेच जे आहे तर ते पुढील जो तालुका आहे तो आहे माहूर. तर माहूर तालुक्याला जे आहे तर ते 6 तारखेला पैसे येणार आहे. ठीक आहे. मेहकर तालुक्याला 7 तारखेला. तसेच मोताला जो तालुका आहे तर त्याला, आणि पुढील जो एक तालुका आहे नांदुरा, तर याला 4 तारखेपासूनच पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. ठीक आहे. काही तालुक्यांना 7, काहींना 4, काहींना 5 अशा पद्धतीची जी आहे तर ती तारीखीची यादी आपल्याकडे आलेली आहे. पुढील जो तालुका आहे तो आहे संगमपूर. संगमपूरला बघा, संगमपूरला 6 तारखेचं इथे नाव दिसत आहे. त्यानंतर शेगाव तालुक्याला देखील 6 तारीख दिलेली आहे. तसेच सिंदखेड राजाला जे आहे तर ते 9 तारखेच्या नंतर पैसे येईल अशी माहिती प्राप्त झालेली आहे. सिंदखेड राजाला
9 तारखेच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. तर हे खूप लांब आहे. तर सिंदखेड राजामधून कोण कोण आहेत त्यांनी कमेंट करून सांगा, त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. चला पुढील तालुक्यांकडे बघूया. पुढील जो तालुका आहे तो आहे बल्लारपूर म्हणजेच बल्लारशा, त्यानंतर आहे भद्रावती आणि त्यानंतर आहे ब्रह्मपुरी. तर या 3 तालुक्यांना बघा, या ज्या आहे तर त्या 3 तालुक्यांना 8 तारखेला सकाळपर्यंत पैसे येऊन जातील, म्हणजे 7 तारखेच्या सायंकाळपासून वितरण होणार आहे अशी माहिती पुढे येते आहे. त्यानंतर ब्रह्मपुरी तालुका झालेला आहे, ज्याला 7 तारखेच्या सायंकाळपासून पैसे येणार आहे. चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर शहर आणि ग्रामीणमधून कोण कोण आहे तर यांना बघा 4 तारखेपासूनच पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर चिमूर तालुक्यातून कोण कोण श्रोता आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तर चिमूर तालुक्याला देखील जे आहे तर ते 6 तारखेच्या सकाळपासूनच पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर गोंडपिंपरी तसेच जिवती या तालुक्याला 6 तारखेच्या सायंकाळी पैसे येणार आहे. तसेच कोरपणा तसेच मूल या 2 तालुक्याला जे आहे तर ते 5 तारखेच्या दुपारपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. तर कोरपणा आणि मूल या तालुक्यातून कोण कोण श्रोता आहेत त्यांनी देखील कमेंट करून सांगायचं आहे आपल्या भगिनींनी, आणि आपल्या इतर भगिनींना देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आता पुढील जो तालुका आहे तो आहे नागबीड तालुका. तर तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. तर याला देखील 4 तारखेच्या रात्रीपासून म्हणजेच 9 वाजतापासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर जो पुढील जो तालुका आहे तो आहे पोंभुर्णा तालुक्याला तसेच राजुरा या 2 ज्या तालुक्याला आहे तर त्याला देखील 6 तारखेला पैसे येईल अशी माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे. तर आपण कोणत्या तालुक्यातून आहात पटापट इथे कमेंट करून सांगायचं आहे. पुढील तालुका आहे वरोरा तसेच सावली व शिंदेवाही या ज्या तालुक्यांना आहे तर त्यांना 5 तारखेच्या सकाळपासून पैसे जे आहे तर देण्यास सुरुवात होईल. वरोरा, शिंदेवाही तसेच सावली या 3 तालुक्यांना 5 तारखेच्या संध्याकाळपासून जे आहे तर ते पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. तर आपण या तालुक्यातून असाल तर निश्चित कमेंट करून सांगायला विसरू नका. चला पुढील तालुक्यांची यादी देखील अत्यंत महत्त्वाची आहे, ज्या तालुक्यांना पैसे येणार आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद शहर व औरंगाबाद ग्रामीण याचा समावेश आहे. तर याला तुम्हाला जे आहे तर ते 7 तारखेच्या सकाळपासून वितरणास सुरुवात होणार आहे अशी माहिती जी आहे तर ती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. गंगापूर तालुक्याला सकाळी 6 वाजता 6 तारखेला ट्रान्झॅक्शनची सुरुवात केली जाणार आहे. गंगापूरमधून कोण कोण आहेत त्यांनी देखील कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर कन्नड तालुक्याला तसेच कन्नड आणि खुलताबाद या 2 तालुक्याला 8 तारखेच्या सकाळपर्यंत जे आहे तर ते सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील. कन्नड आणि खुलताबादला 8 तारखेच्या सकाळपर्यंत म्हणजे 7 तारखेला पूर्ण ट्रान्झॅक्शन कंप्लीट होईल अशी माहिती प्राप्त झालेली आहे. तसेच पैठण जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि बरीच लाडक्या बहिणींची श्रोता मंडळी आपल्या इथे आहेत. तर यांना देखील 5 तारखेच्या सायंकाळपासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. फुलंब्री तालुक्याला 4 तारखेच्या सकाळपासूनच पैसे मिळतील अशी माहिती जी आहे तर ती प्राप्त झालेली आहे. त्यानंतर सिल्लोड तालुका आहे. सिल्लोड आणि पुढील एक तालुका आहे सोनेगाव या 2 तालुक्यांना जे आहे तर ते सायंकाळी 6 वाजता जे आहे तर ते ट्रान्झॅक्शन होणार आहे. 7 तारखेला सायंकाळी 6 वाजता या 2 तालुक्यांना ट्रान्झॅक्शन होणार आहे अशी माहिती प्राप्त झालेली आहे. पुढील वैजापूर तालुका आहे तर याची माहिती आपल्याकडे अद्याप उपलब्ध झालेली नाही. वैजापूर तालुक्याची एक्झॅक्टली माहिती जी आहे तर ती उपलब्ध झालेली नाही. तर वैजापूर तालुक्याची माहिती लवकरच आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला पुढील तालुक्यांची देखील यादी पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण बऱ्याच लाडक्या बहिणी या तालुक्यांमधून आहे, ज्यामध्ये भुईम या तालुक्यामधून बरीच श्रोता आहेत. भुईम किंवा भूम तुम्ही काय म्हणता याला, BHUM या तालुक्याला 6 तारखेला सकाळी पैसे मिळणार आहे. धाराशिव पूर्व पश्चिम आणि धाराशिव ग्रामीण व शहर या तालुक्याला
7 तारखेला सकाळपासून पैसे वितरणास सुरुवात होणार आहे. त्यानंतर कळंब किंवा कलम जो तुमचा तालुका आहे धाराशिव विभागातील, तर याला तसेच लोहारा या 2 तालुक्याला जे आहे तर ते 5 तारखेच्या सायंकाळी वितरणास सुरुवात होणार आहे. त्यानंतर अंबेजोगाई तालुक्याला देखील पैसे मिळणार आहे 6 तारखेच्या रात्रीपासून. अंबेजोगाई म्हणजे 7 तारखेला अंबेजोगाईचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट होणार आहे. त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. तो तालुका आपण आता बघूया. तुळजापूर तालुका आहे. तुळजापूर भवानी मातेचं इथे मंदिर असलेला असा तुळजापूर प्रसिद्ध तालुका, तर याला देखील 7 तारखेच्या सायंकाळपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जाईल. त्यानंतर पुढील वाशी तालुका आहे. वाशी तालुक्याला देखील 6 तारखेला पैसे मिळेल अशी माहिती समोर येते आहे. तसेच उमरगाव या तालुक्याला देखील आता 6 तारखेच्या सायंकाळपासून पैशाचे वितरण केले जाणार आहे. तर सध्या एवढ्या तालुक्यांची माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे. यापैकी आपला कुठला तालुका आहे निश्चित कमेंट करून सांगा. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढील काही तालुके राहिलेले आहेत ज्याची नावे आता आपण पाहूया, ज्यामध्ये काही तालुक्यांचा समावेश होत आहे. ज्यामध्ये साखरी तालुका आहे, तर याला 6 तारखेच्या सायंकाळपासून पैसे मिळेल. तसेच शिरपूर तालुक्यातून बरीच श्रोता कमेंट करत असतात. संजय गांधी आणि लाडक्या बहिणी या दोन्ही योजनांची बरीच श्रोता आहेत, तर याला देखील 7 तारखेला सकाळपासून ट्रान्झॅक्शन सुरू होणार आहे. तसेच धुळे शहर व धुळे ग्रामीण या विभागामध्ये लाडक्या बहिणींना जे आहे तर ते 7 तारखेच्या सकाळपासूनच ट्रान्झॅक्शन जी आहे तर ती बँकेमध्ये केली जाणार आहे. त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे सिंदखेड तालुक्याला देखील आता 6 तारखेच्या रात्रीपासून जे आहे तर ते पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. तर ही होती तालुक्यांची यादी. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर इतर लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच अशीच अधिकृत माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी घेतोय आपली रजा. नमस्कार, धन्यवाद, बाय बाय.